काय उठ ना म्हणा. अरे राहू दे. सांग मला शशी मामाला एका प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा आहे. मला माहिती आहे आयफोन 16 नाही. अरे शशी तुला मला एका प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा आहे. अरे 10 वर्षापाठीमाग एक प्रोडक्ट घेतलं होतं मी. घेताना काही जास्त खर्च आला नव्हता, पण या 10 वर्षात 15-20 लाख रुपये तरी या प्रोडक्टवर आम्ही खर्च केलेले. बरं त्याचा फायदा काय? आठवड्यातून एखाद्या वेळेस एखादी पप्पी आणि एखादी झप्पी मिळते. नाही तुझं कुठं सांगायला लागले. तू बस शांत टीव्हीवर. रिव्ह्यू द्यायला लागले ना मी. रिव्ह्यू देते प्रामाणिकपणे देते मी. प्रोडक्ट एवढं वांड्या माहितीये काय, ते रागवते सुद्धा प्रोडक्ट. अरे बाई रागवलं तरी प्रोडक्ट. तुला सांगतो पिझ्झा, बर्गर, सँडविच, बरं चॉकलेट सँडविच महत्वाचं. ते जर नाही दिलं तर ते काहीच काम करत नाही. पप्पी झप्पी तर लांबचीच गोष्ट. अरे तुझं नाही रे. बस सांगा रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू एक नंबर 1 प्रोडक्ट आहे. अरे काय सांगू, खर्च एवढा आहे, एवढा खर्च करतोय, पण स्वतःहून कधी मम्मा तुला एखादी पप्पी घे. अरे आता कोण रिव्ह्यू द्यायला प्रामाणिक रिव्ह्यू आहे. तर एक नंबर 1 प्रोडक्ट आहे. तुला सांगते काम तर काही करत नाही. वरती माझ्याच अंगातली हाडानी हाडं चुरगुळून करून ठेवलेले आहेत मला. आणि ते सगळ्यात महत्वाचं, संडेच्या दिवशी एका दिवशी घरात बसून टीव्ही बघायची वगैरे म्हटलं तर हे बघ, ते असं कंटिन्यू टीव्हीवरती ते आम्हाला पोगो बिगो हंगामा आणि काय 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 कुठले सगळे चॅनल्स बघून आमच्या डोक्याची भेळ करून टाकते. तुमच्याकडे सुद्धा असलंच प्रोडक्ट आहे का? त्याचसोबत आम्ही सांगितलं राहिलं ते फिरायला पण न्यायला लागते बाबा प्रोडक्टला दर 8-10 दिवसात एकदा. अरे अरे या प्रोडक्टला बाहेर फिरायला सुद्धा न्यायला लागते 8-10 दिवसातनं. नाही नेलं तरी मग आमच्या हाडांचा सापळा गुळू. अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे आमच्याकडे. आता तुमच्याकडे सुद्धा असंच एखादं प्रोडक्ट आहे का? आणि मी कोणत्या माझ्या प्रोडक्ट बद्दल बोलते हे नक्की तुम्ही मला सांगा. नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या प्रोडक्टची नावं सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी काही नाव सांगत नाहीये. माझ्याकडे मी कुठल्याही बद्दल कुणाबद्दल बोललेले नाही. लक्षात घ्या.